हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. पुण्याकडून सूर्य माझा अजय निघाला आहे सकाळीच मॉर्निंगला 7 वाजे. त्याचं थोडंसं 2 दिवस मे बी शेड्यूल बिझी आहे, त्यामुळे माझेही काम होत नाही आहे. बघू आता एखाद्या दिवशी संध्याकाळला. तर आता करते मी पोळ्या. फक्त त्याच्यापुरती सकाळी करून दिली होती आणि चवळीची भाजी केली होती रात्री. तीच भरपूर केली होती कारण सकाळी त्याला थोडंसं लवकरच जायचं होतं, त्यामुळे मला तेवढं सकाळी उठणं पॉसिबलच नव्हतं. थंडीच्या दिवसात तर अजिबात पॉसिबल नव्हतं. बाकी उर्वरित स्वयंपाक आज सकाळी केला मी आणि फक्त आता माझ्यासाठी पोळ्या करते कारण भाज्याला तर देऊन दिलं मी टिफिनमध्येच. अन्वीचा आवरला आहे, गोड करून दिली तिची आणि ती दूध पित आहे आता. एक गोष्ट विचारायची की तुमच्या सर्वांचे काय प्लॅनिंग्स आहेत न्यू इयर सेलिब्रेशनचे, कसे प्लॅनिंग चालले आहेत. मागच्या वर्षी जोगरधानीला जाऊन आलो होतो आम्ही. ते पण बेस्ट प्लेस आहे. फॅमिलीसोबत जर जायचं असेल ना तर छान आहे. म्हणजे लहान मुलं पण रमतात तिथे, त्यांना पण भरपूर म्हणजे खेळता येईल असे आहेत. त्याच्यानंतर कॅमल राईड पण आहे तिथे. छान असे म्हणजे राजस्थान साईडचे जे एक रिच्युअल्स म्हणा किंवा जे पण काही असतं त्यांचे फेस्टिवल्स ते त्यात इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामुळे छान वाटतं, वेगळ्या एका ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यासारखं वाटतं. छान आहे तिथले. ऑलरेडी तो एक व्हिडिओ मी टाकलेला. माझा सगळ्यात फर्स्ट व्लॉग म्हणजे जोगरधानीचंच होतं न्यू इयरचं. नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल जोगरधानीला तर एक तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कसं काय आहे तिथे आणि कशा प्रकारचं फूड मिळतं. तर एक आयडिया येऊन जाईल त्या व्हिडिओवरून. तर नक्की जाऊन बघू शकता तुम्ही. सगळं स्टार्टिंगचा व्हिडिओ आहे. सांगते, सर्च करायची जास्त गरज नाही आहे. एकदम स्टार्टिंगचा व्हिडिओ बघायचा, तोच जोगरधानीचा व्हिडिओ आहे. जेवण करून घेते मी पटकन. गार्डनमध्ये घेऊन आली तर चालू आहे फोटोशूट. बेबी काय म्हणतात आपलं बेबी शॉवरचं असेल मे बी. तू नाही घसरू शकणार, मोठा आहे ते बघ. ते छोटंसं आहे, ते छोटंसं. हां चल तिथे चल. इथून चल, इथून चला. हळू चल, धावायचं नाही. हां हळू. त्यांना छान असे सॉफ्ट मॅट टाकले आहेत खाली, त्यामुळे मुलं पडले ना तर ते लागण्याची काहीच भीती नसते. फक्त त्या ठिकाणी थोडंसं भीती असते की पोरं स्वतः चढायला बघतात. आता कम्फर्टेबल झाला नीला. आधी लहान होती तर पकडून ठेवायला नाही. आणि तिथे नाही, तसं नाही फिरवायचं, ते लागून जातो. इथंच चढ. हळू एक पायरी चढ. आज गर्दी पण नाही, नाहीतर भरपूर गर्दी असते. उन्हाळ्याच्या दिवसात खूप गर्दी असते इथे.
वाजले जवळपास 7 वाजले आहेत आणि अन्वीला घेऊन गेली गार्डनमध्ये. तिकडून मग घरी आल्यानंतर अजय पण पोहोचला थोड्या वेळातच. मग आम्ही गेलो पाणीपुरी खायला आणि मग आता अन्वी खेळत आहे पूर्ण पार्किंगमध्ये. एवढी खेळली आहे लवकरच झोपेल बहुतेक असती. आणि माहीत नाही, मी थोड्या वेळ दुपारी आराम केला तर व्यवस्थित आरामच नाही, कारण झोपूच नाही दिलं मला. कारण माझी झोपायची वेळ आणि तिची उठायची वेळ असं झालं ते ॲक्च्युली. तर मग तिचं ते 7 वेळ पडदे ओपन करा लावा, खिडकी ओपन करा लावा, असं सगळं सुरू असतं. उठते एकदा उठली की त्याच्यामुळे झोप नाही झाली तर डोळे एकदम असं चढल्यासारखं वाटतात, आग होत आहेत डोळे. आता बनवते मी ते पत्ताकोबी बनवते. एकतर खूप दमल्यासारखं होते. पत्ताकोबी बनवते कारण उद्या सकाळी पुन्हा अजयला लवकरच जायचं आहे. चला मग बनवून घेते पटकन. आवडते, भरपूर वेळ लागला. मी एकतर अन्वीला म्हणजे 5 वाजे घेऊन गेली तर घर आवरायचं राहिलं. मग आता आल्यानंतर आधी घर आवरताच वेळ जातो. 15 मिनटं तरी जातातच मध्ये. स्वयंपाक करून घेते पटकन आणि आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये छानसा व्हिडिओ घेऊन. बाय बाय.